पूरे राज्य को झकझोर देने वाली दुखद घटना 19 अप्रैल को गोंदिया जिले के देवरी तहसील के गोटनपार में घटित हुई थी। अज्ञातों ने 12 साल की बच्ची के साथ दुष्कर्म कर उसकी हत्या कर दी थी। घटना के 6 दिन बाद भी आरोपी का पता नहीं चलने से जिले भर में इस घटना का विरोध हो रहा है। वहीं पुलिस प्रशासन की कार्यशैली पर भी सवालिया निशान खड़े हो रहे हैं। शव इतने बुरी हालत में था कि आशंका जताई जा रही थी कि उक्त बच्ची के साथ दुष्कर्म कर उसकी हत्या कर दी गई होगी। बड़े कसा वन क्षेत्र गोटनपार गाँव से कम 2 से 3 किलोमीटर दूर है। इस घटना की सूचना चिचगढ़ पुलिस थाने को दी गई। पुलिस ने तुरंत मौके पर पहुंची और जांच शुरू कर दी, लेकिन इस घटना के 7 दिन बाद भी आरोपी फरार है, जिससे देवरी तहसील और जिले के सामाजिक संगठन अब आक्रामक हो गए हैं। घोटनापर येथे घटना घडलेली आहे आणि कमीत कमी आता सगळे आम्ही तालुका लेवलवर निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनाच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण गोंदिया भंडारा जिल्ह्याला धरून गडचिरोली जिल्ह्याला धरून कमीत कमी 1 लाख जेवढं आमचं आंदोलन राहणार आहे आणि कलेक्टर आणि SP महोदयावर तो आमचं आंदोलन राहणार आहे। आदिवासी समाजासोबत इतर समाजही आपल्यासोबत येणार आहे। संपूर्ण बहुजन समाज आमच्या पाठीशी आहे। आमच्या सोबत आज राजीव ठाकरेले जी आहेत आणि मराठा समाजाचे लोक काही आहेत आमच्यासोबत आणि सगळे राहणार आहेत, याची हमी देतो। त्यांची जागा आम्ही त्यांना दाखवणार, येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांची जागा आम्ही त्यांना दाखवू। आम्ही वेळोवेळी त्यांच्याशी मागणी करता इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून, फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून, तरी त्यांच्या कोणत्या प्रकारचं आम्हाला उत्तर आलेलं नाही आहे। जी घटना आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये घडलेली आहे आणि आदिवासी विभागामध्ये घडलेली आहे आणि अशा प्रकारच्या एकूण एक अशा निरंतर घटना आमच्या गोंदिया जिल्ह्यामध्ये घटत आहेत, ही आमच्यासाठी फार लज्जास्पद गोष्ट आहे। कारण की आमचा गोंदिया जिल्हा हा गोंडी जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि त्यामध्ये अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्यामध्ये पुन्हा अशा घटना होणे हे आमच्याकरता फार लज्जास्पद गोष्ट असली तरी आमच्या ह्या समाजामध्ये जे झोपलेले आमचे आमदार, खासदार आणि आमच्या समाजामधले जे वेगवेगळ्या संघटनेचे लोक आहेत त्यांना मी आवाहन करू इच्छिते की अशा प्रकारच्या जर घटना घडत गेल्या तर आमच्यासारख्या ज्या स्त्रिया आहेत ज्या बाहेर निघू इच्छितात आणि समाजामध्ये वावरू इच्छितात त्यांच्याकरता ह्या समाजामध्ये कोणत्याच प्रकारची वाव राहणार नाही आणि संविधानाने जी दिलेले हक्क आहेत ते आम्हाला बजावता येणार नाही। जर आज आम्ही गप्प बसलं, आज आम्ही शांत राहिलं तर आम्हाला समाजामध्ये कोणत्याच प्रकारची मुभा भेटणार नाही। म्हणून मी स्त्री वर्गाला सुद्धा आवाहन करू इच्छिते की जी घटना घडलेली आहे, 12 वर्षाची जी चिमुकली आहे, तिचे जे वय आहे ते खेळण्याचे वय आहे आणि त्या वयामध्ये तिच्यावर अशा प्रकारचं निर्गुण हत्या झालेली आहे ती कोणत्याच स्वरूपामध्ये लोकांनी तिला एक्सेप्ट, जी जिवंतही राहिली असती तरी लोकांनी तिला स्वीकार केलं नसतं। कारण की आमच्या समाजामध्ये आहे की एका स्त्रीला थोडासा जरी हात लागला तर तिला स्वीकार करण्यामध्ये कुणाचीही एवढी मोठी हिंमत होत नाही आणि ती मरण पावलेली आहे। तिला आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो, पण तिला आम्ही श्रद्धांजली देऊन काम चालणार नाही। तर तिच्यावर जे अत्याचार केलेले जे नराधम आज इथे स्वतंत्ररित्या फिरत आहेत, जेव्हापर्यंत त्यांना पकडणार नाही आणि त्यांना कठोर अशी शिक्षा होणार नाही तेव्हापर्यंत आम्ही शांत बसणार नाही आणि सर्व समाज, आदिवासी समाज तर आहेच, त्यासोबत सर्व समाजाने सुद्धा ह्या आंदोलनामध्ये सहभागी करायला पाहिजे आणि जन आंदोलन हा एकाच दिवसापुरता नाही तर तो सतत राहावा आणि सर्वांनी याला सहयोग द्यावा अशी माझी मनातील पूर्ण इच्छा आहे आणि आपण सर्वांनी सहयोग द्याल। कारण की तुमच्याकडे सुद्धा मुलगी आहेत, एखाद्या आमदाराच्या मुलीसोबत असं झालं असतं तर खरंच सर्व गप्प बसले असते का, हा प्रश्न मला आज समाजाला विचारायचा आहे। जेव्हा ती एक आदिवासी आहे, एक साधारण घरची मुलगी आहे म्हणून सर्व समाज गप्प बसलेला आहे आणि तिचे आरोपी जे आहेत स्वतंत्ररित्या समाजामध्ये वावरत आहेत, ही खूप मोठी आमच्यासाठी लज्जास्पद गोष्ट आहे। तर अशा प्रकारच्या घटना आपल्या समाजात पुन्हा होऊ नये यासाठी आज आपल्याने तातडीने अशा प्रकारचे पाऊल समाजामध्ये उभे होऊन करने आवश्यक है। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।